आणि आता जसं तुमच्या वडिलांनाही आवड होती शिक्षणाची आणि शिक्षण शिकून अध्यात्माची पण जोड असावी असं त्यांचं स्वप्न होतं, तर त्याच पद्धतीने डॉक्टरेट पण तुम्ही मिळवलेली. तर त्या संबंधी PhD मिळवताना काय काय हे झालं आणि कुठले चरित्र लिहिले गेले? आता असं आहे, म्हणजे प्रवास असा टप्प्याटप्प्याने होत असताना बार्शीच्या या सगळ्या कालावधीमध्ये LLB माझं झालं. त्या काळामध्ये मग LLB झाल्यानंतर मी ज्या गुरुजींकडे शिकत होतो मुमुक्षू आश्रममध्ये वैकुंठपशी गुरुवरी हरिभाऊ महाराज पाटील, तर काय माझ्यावर जे संस्कार किंवा माझ्या अत्यंत श्रद्धेची स्थानं माझ्या हृदयात कोरलेली हे दोन नाव आहेत. एक माझे वडील आणि दुसरे माझे गुरुजी, माझे गुरु. त्यांचे शिक्षण कमी होतं इकडलं लौकिक शिक्षण, पण वेदांतशास्त्रामध्ये ते फार मोठे होते, खूप मोठे. म्हणजे आज जे महाराष्ट्रामध्ये विद्वान कीर्तनकार म्हणून जे आहेत नावं आपल्यासमोर, ते जवळजवळ सगळे त्यांच्याकडे शिकले. माझं सद्भाग्य असं की मी त्यांच्या शेवटच्या काळातला विद्यार्थी, अगदी शेवटचा, म्हणजे थोडक्यात शेवटचाच विद्यार्थी असं म्हटलं तरी हरकत नाही, आणि लाडका विद्यार्थी त्यांचा. ते बोलताना नेहमी असं म्हणायचे, ज्ञानशास्त्र मला ते शिकवायचे, वेदांतशास्त्र, पण त्यांच्या अंतःकरणात भक्ती मात्र फार होती. आणि मग ते बोलताना मला नेहमी म्हणायचे की ज्ञान आणि भक्ती या दोन तत्वांचा विचार ते सारखं माझ्यासमोर मांडायचे. ते म्हणायचे की याच्यावर तू स्वतंत्र अभ्यास कर. आणि मग त्यांच्या डोक्यात ते म्हणायचे नाही, तुझी PhD झाली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे PhDला खरा जो काही म्हणजे सपोर्ट आहे तो त्यांचा आग्रह असायचा. मग नाहीतर इव्हन माझ्या PhD फार डोक्यातही असा विषय नव्हता, त्यांचा आग्रह. आणि मग मला वाटलं की ठीक आहे आपण केली पाहिजे. आणि मग आम्ही PhD करायचं झालं. आता कसं करायचं मला त्यातली फार माहिती नव्हती. आपल्या झाडबुके कॉलेजला डॉक्टर भाऊसाहेब काळे, BP काळे सर हे तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर, BA आणि MA माझे जे पेपर्स आहेत ते त्यांनी तपासलेले होते. कारण तेच त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ, तेव्हा शिवाजी विद्यापीठाच्या अंतर ना आपण सगळे. आणि मग नंतर भाऊसाहेब काळे सरांकडे मी गेलो, म्हटलं आता PhDचं आहे काय करावं. तर मग त्यांनी सांगितलं काही हरकत नाही. इव्हन त्या काळामध्ये सोलापूर विद्यापीठ नवीन विद्यापीठ निर्माण झालं होतं. आणि मग BP काळे सर स्वतः आले माझ्याबरोबर. फॉर्म माझा भरला पेटचा, तेव्हा पेट चालू झाली, नुकतीच पेट एक्झाम चालू झाली होती. पेटचा फॉर्म भरला, मी पेट पासही झालो लगेच पहिल्याच ह्याच्यामध्ये. मग सरांनी माझा PhDचा जो फॉर्म आहे तो भरला. त्यानंतर मग RRC लागली, त्याच्यामध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये मी सिलेक्ट पण झालो. विषय ठरवायचा तर म्हटले तुम्ही सांगा. माझ्या गुरुजींचा हा आदेश मला असल्यामुळे आणि त्याच्याहीपेक्षा मला या विषयाची फार आवड असल्यामुळे, खूप आवड मला या विषयाची, ज्ञानोत्तर होती, स्वरूप व सामाजिक उपयुक्तता हा विषयही लगेच सिलेक्ट झाला. आणि मग करा म्हटले आता तुम्ही. भाऊसाहेब काळे हे माझे गाईड आणि शिवाजी विद्यापीठामध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं. पण शेवटी मी कीर्तनकार पडलो. रोज कीर्तन, प्रवचन, याच्यामध्ये जवळजवळ 4-5 वर्ष निघून गेली. मी एक अक्षर लिहिलं नाही, एक अक्षर. आणि मग कधी कधी भेटलं की सर मला ओरडायचे, अरे तू हे सगळं बोलतो, मग प्रवचनाला यायचे, हे सगळं खरं आहे पण हे लिहिलं पाहिजे, तुझी एकदा PhD झाली पाहिजे. आणि मग शेवटी त्यांनी मागं लागले, पण तरी माझं दुर्लक्ष या कार्यक्रमाच्या धावपळीमध्ये. मग नंतर मला 6 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला परत फॉर्म हे करावं लागतं, रिनोव्हेशन करतात, एक अर्ज द्यावा लागतो. पुढं 6 वर्ष आणखी मिळतात एक्सटेन्शनचे. मला सरांनी 2च वर्ष घ्यायला सांगितले, मी पुढचं देत नाही म्हटले सही. 2च वर्षाचं घेतलं मी रिनोव्हेशन, एक्सटेन्शन अर्ज घेतला. आणि मग त्या काळामध्ये श्रावणामध्ये एके दिवशी मी जिथं राहतो ढगेमळ्यामध्ये, तिथं आदरणीय श्रद्धेय डॉक्टर रजनीताई जोशी मॅडम आले. आणि जोशी मॅडमचा आणि माझा होणार संबंध असा की मी शिवाजी कॉलेजमध्ये जेव्हा LLB करत होतो तेव्हाच मी प्राध्यापक म्हणून तत्त्वज्ञानाचा शिवाजी कॉलेजमध्ये मी काम करत होतो. तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र हे माझे विषय शिकवायचे. तेव्हा संस्कृतला जोशी मॅडम होत्या आणि त्यामुळे त्यांचं आणि माझं डिपार्टमेंट एकच, चिटकूनच असायचं, तत्त्वज्ञान आणि संस्कृत. त्यामुळे खूप आमची चर्चा व्हायची. त्यांचं खूप प्रेम माझ्यावर आणि म्हणजे माझ्याबरोबर खूप अनेक विषयावर चर्चा करायच्या. एक विद्यार्थी अभ्यास होय असं त्यांनाही आनंद वाटायचा. आणि मलाही अगदी त्यांच्या जवळ बोलताना आईशी बोलतोय आपण असं सगळं बोलायचं मी. मला जे वाटतं ते सगळं त्यांना मांडायचं. आणि मग एके दिवशी त्या मळ्यामध्ये आल्या आणि मला म्हटलं की नाही तुमची PhD झाली पाहिजे. तुम्ही ते लगेच मला ते कागद वगैरे घेऊनच आल्या आणि मला म्हटलं मी सांगते त्या पद्धतीने तुम्ही लिहायला लागा. मी म्हटलं मॅडम मला फार वेळ नाही, मी सांगते तसं करायला लागा. आणि मग त्यांनी ते मला अनुक्रमणिका वगैरे सगळे सिनॉप्सिस पहिल्यांदा जे लागतात ते त्यांनी मला दिले करायला तयार. आणि मग त्याच्यातही आम्ही जरा थोडंसं बघू करू म्हणण्यामध्ये आमचे दिवस गेले. श्रावण संपला आणि मग त्यानंतरही 2-4 महिने
काही लिहायचं नाही असं व्हायचं. पण नंतरच्या काळामध्ये नेमकं लॉकडाऊन आणि मग थोडा निवांत आहे हे जेव्हा मॅडमच्या लक्षात आलं तेव्हा मॅडमने मला बोलून घेतलं आणि मला म्हटलं की मी आता सांगेल तेवढं लिहून तुम्ही पाठवायचं. मला मॅडम तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की त्या म्हणजे मला आदल्या दिवशी रात्री मला सगळं ते पाठवून द्यायच्या की एवढ्या विषयावर इतकी पानं आणि इतक्या संदर्भासहित मला पाहिजे. आता आपण या क्षेत्रात असल्यामुळे संदर्भ ग्रंथ वगैरे माझ्याकडे होतेच. काही शिवाजी महाविद्यालयातून आपल्या बार्शीच्या मागूनही घेतले होते आणि मग ते सगळं गोळा करत गेलो आणि मग ते जणू काही तो काळ माझा म्हणजे एखादा झपाटलेला माणूस कसा असतो तसं होत गेलं. आणि त्याला सगळं कारण जोशी मॅडम त्या म्हणजे अगदी रात्रंदिवस म्हणजे अगदी सकाळचा फोन त्यांचा मला झोपेतून उठवायला 5:30चा फोन असायचा आणि त्या 5:30ला मला म्हणायच्या इतकं ते सगळं पाठवून द्या. मग माझा गाडी ड्रायव्हर तिथून इकडे यायचा सगळं मॅडमला दाखवायचा. ते लगेच आम्ही त्या महेश देशपांडेंकडनं DTP करायचं आणि ते लगेच अगोदर सुद्धा की मॅडम त्याचं सगळं करेक्शन करायच्या आणि ते इतकं काम फास्ट होत गेलं एवढं ना की म्हणजे अगदी आश्चर्य वाटेल की फक्त 8 ते 9 महिन्यामध्ये पूर्ण प्रबंध तयार झाला. कारण त्या काळामध्ये कार्यक्रम नव्हते तेव्हा मी पूर्ण वेळ बसून होतो. मग त्यामध्ये 8 ते 9 महिन्यामध्ये हे सगळं पूर्ण झाला प्रबंध. आणि मग नंतर ज्याला टेक्निकली गोष्टी असतात आदरणीय श्री शिवाजी शिंदे सर विद्यापीठातले त्यांनी खूप मदत केली आणि मग ते अगदी 1 वर्ष 1.25 वर्षामध्ये PhD झाल्यासारखं झालंच आहे अशा पद्धतीने. आता जसं तुम्ही सांगितलं की वारकरी संप्रदायाची ध्वजपताका तुम्ही सगळीकडे फडकवली आहे. बार्शी शहरातच नाही तर महाराष्ट्रात देशात आणि विदेशातही. तर तो प्रवास साधारण कितव्या वर्षी सुरू झाला तुमचं? मी आपल्याला हो मगाशी म्हटल्याप्रमाणे काय आहे माझं तसं वयाच्या 10व्या 11व्या वर्षी माझं पहिलं कीर्तन म्हणजे माझा तसा कीर्तनाचा प्रवास असा आहे सुरुवात. म्हणजे त्या कीर्तनाची एक छोटीशी घटना आहे. म्हणजे मी शाळेमध्ये असताना 6वीला असताना दादांकडे वडिलांकडे सायकल मागत होतो ट्युशनला वगैरे जायला. आता लहानच मुलगा मी तसा सगळ्यासारखंच आहे. ते एक आमचे शिष्य होते कर्नाटकातले विजापूरचे सुभाषराव सुगंधी. ते एकदम बोलता म्हटलं की अहो तुम्ही कीर्तन केलं तर मी सायकल देतो. मग मला ते जरा थोडं हे लागलं ठीक आहे आपण बाबा कीर्तन करू. दादांना म्हटलं मला बोलण्याची वक्तृत्वाची वगैरे शाळेत असल्यामुळे भाषण वगैरे करत होतो आणि अभ्यास म्हणाल तर घरात होतच सगळं अगदी हरिपाठापासून ज्ञानेश्वरीपासून रोज चालूच होतं. आणि मग तुकाराम बीजेला आम्ही पहिलं कीर्तन विजापूरला करायचं ठरवलं. तेव्हा मी 6वीची परीक्षा शेवटची देत होतो. हां आणि मग मी तिथं गेलो सगळं अभंग वगैरे सगळं दादांनी मार्गदर्शन केलं सगळं तयारी करून गेलो. गेल्यानंतर मग ते सुगंधी म्हटले ठीक आहे करा कीर्तन. मी म्हटलं अहो सायकल कुठे आहे? ते म्हणले नाही देतो नाही म्हटलं कीर्तन झालं तुम्ही माघारी पाठवलं तर काय करू. पण आम्हाला आठवतं की फेटा करून अगोदर सायकल आणायला आम्ही गेलो. सायकल आणली ठेवली एकीकडे देव एकीकडे सायकल आणि आमचं पहिलं कीर्तन. या अशी कीर्तनाची गमतीशीर सुरुवात झाली. पण घटना जरी अशी गमतीची असली तरी त्यांनी एक प्रेरणा मिळाली मला की हे केलं पाहिजे आपण. आणि मग अभ्यास करत गेलो. मग ते पाठशाळेमध्ये गेलो आणि मग कीर्तनाचा प्रवास सुरू झाला. नंतर बार्शीच्या यामध्ये प्रवचनमालेमुळे एक खूप मोठ्या अभ्यासाची दिशा मिळाली. कारण इथला श्रोता या सगळ्या मंडळींची बैठक त्याच्यातून चर्चा. मग एका कीर्तनकाराला फक्त अध्यात्माबरोबर समाजशास्त्राचं कसं ज्ञान लागतं राज्यशास्त्राचं कसं ज्ञान लागतं तर्कशास्त्राचं कसं ज्ञान लागतं हे या समाजामध्ये बसून मी शिकत गेलो अभ्यास करत गेलो आणि घडत गेलो. आणि मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कर्नाटकामध्ये फार मोठा शिष्य परिवार पूर्वीचाच दादांचा आहे. त्याला एक थोडेसे आमच्या प्रवासामुळे उजाळा मिळाला आणि मग कर्नाटक आंध्रापर्यंत खूप कीर्तनं करत निघालो. त्या मधल्या काळामध्ये 4-5 वर्षापूर्वी दुबईचं जे आपलं महाराष्ट्र मंडळ आहे त्यांनी मला आग्रह केला की आम्ही प्रत्येक वर्षी एका संतांची पुण्यतिथी करत असतो. तर यावर्षी नामदेव महाराजांची आम्हाला समाधी सोहळा करायचा आहे आणि आमच्याकडे कधीही आणखी वारकरी कीर्तन झालं नाही तर ते तुम्ही करावं असा आग्रह आहे. आणि मग तुमच्या इथल्या सगळ्यांच्याच आशीर्वादानं मी पहिल्यांदाच दुबईला गेलो आणि नामदेवरायांनी जे शब्द वापरले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी तर ते जगामध्ये कीर्तन रंगवावं असं जे नामदेवरायांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं. मला वाटतं की त्यांच्याच आशीर्वादानं ते पहिलं कीर्तन देशाच्या बाहेर वारकरी पहिलं कीर्तन करण्याचा बहुमान वारकरी संप्रदायाच्या वतीने आपल्या बोधले महाराजांच्या घराण्याला माझ्या रूपाने मिळाला. आणि मग माझं पहिलं कीर्तन दुबईमध्ये झालं कॉन्सर्ट हॉलमध्ये की जिथं आपल्या सगळ्या सभा होतात. आणि मग ते खूप म्हणजे चांगलंही झालं. अकल्प आयुष्य व्हावे त्या या अभंगावर मी कीर्तन केलं होतं नामदेवरायांच्या. आणि मग तिथून हा सगळा सुरू झाला. आणि आता मग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं कार्यक्रम आहेत
तिथं तिथं ही वारकरी संप्रदायाची पताका या कीर्तनाच्या माध्यमातून फडकविण्याच्या निमित्ताने पोहोचतो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चालू आहे. संत मानकोजी महाराजांचं चरित्र हे आघात अशा पद्धतीचं चरित्र आहे. ज्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या काही परंपरा आहेत त्याच्यामध्ये मानकोजी महाराजांचं नाव हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या समकालीन संत अशा पद्धतीचं नाव आहे. आणि मग मानकोजी महाराजांच्या या चरित्रामध्ये भांजे जगताप आणि पार्वती आईसाहेब यांच्या पोटी जी 2 मुलं जन्माला आली, एक शिवाजी आणि एक मानकोजी, त्याच्यामध्ये मानकोजी महाराजांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला आणि तिथून बोधले आडनाव पडलं. त्या मानकोजी महाराजांना 3 मुलं, एक लखमोजी, यमाजी आणि विठोजी. तर त्याच्यातली जी लखमोजी महाराज थोरले होते त्यांच्या परंपरेमध्ये माझा जन्म, म्हणजे तिथून मी 10वी पिढी 11वी पिढी महाराजांपासूनची. तर अशा पद्धतीचं महाराजांचं चरित्र आणि महाराजांच्या या चरित्रामध्ये पुष्कळ काही वेगवेगळ्या पद्धतीने, विशेषतः मानकोजी महाराजांचं चरित्र हे हिंदू मुस्लिम ऐक्य या दृष्टीने फार महत्त्वाचं चरित्र आहे. कारण आजही तुम्ही धामणगावामध्ये गेला तर आपल्याला ते मंदिर असं घुमटाकार दिसेल, म्हणजे मशिदीसारखं. बाहेरून बघितलं तर तुम्हाला ती मशिदच वाटेल, पण आतमध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पांडुरंगाची मूर्ती आहे आणि तिथं महाराजांची समाधी आहे. तिथली जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती मानकोजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या हस्ते स्थापन केलेली मूर्ती आहे. त्यामुळं त्या मूर्तीला तुकाराम महाराजांचे हस्त लागलेले आहेत. शेख महमूद महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी हे सगळेजण एकत्रित पद्धतीने त्या मूर्ती स्थापनेला होते. आणि दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांचे जे 12 गुरु सांगितले जातात त्याच्यामध्ये एक मानकोजी महाराजांचं नाव आहे. मानकोजी महाराजांच्या त्या भागामध्ये एक हसन खान नावाचा सरदार होता, त्याला काही प्रचिती आहे आणि त्यामुळे महाराजांच्या नंतर त्यांनी महाराजांचं मंदिर ते घुमटाकार पद्धतीने बांधलेलं आहे. तिथं मानकोजी धामणगावामध्ये तिथं अनेक अशी स्थळं आहेत की जिथं मानकोजी महाराजांच्या चरित्राच्या अनेक पाऊलखुणा किंवा मानकोजी महाराजांचं चरित्र वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रतीत येईल. विशेष रूपाने एका वाक्यात आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर धामणगावातून पंढरपूरला भुग्यादी मार्गे एक वाट आहे आणि त्याला असं वर्णन आहे, धामणगावची वाट पंढरपुरा गेली, ऐसी ख्याती केली बोधल्याने, असं दासगुरू महाराजांनी लिहिलेलं चरित्र आहे. त्यामुळे अशा पद्धतीने मानकोजी महाराजांचं एक विस्तृत अशा पद्धतीनं बोधलीलांबरी नावाचा एक ग्रंथ आहे आमच्याकडे मानकोजी महाराजांचा. तर त्या ग्रंथामध्ये जवळजवळ 25 अध्यायामध्ये हे चरित्र विस्तारलेलं आहे. अलीकडल्या काळामध्ये मी त्या चरित्रावर लिखाण करायला लागलेलो आहे आणि ते करत असताना मला थोडंसं महाराजांच्या चरित्रामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटनांच्या पाठीमागे सामाजिक, तात्विक आणि सांस्कृतिक असे कोणकोणते अर्थ लपलेले हे आपण त्या चरित्रातून बाहेर काढतोय. त्यामुळे ते जे चरित्र ग्रंथ लेखन माझं चालू आहे ते जवळजवळ आता एक 12 अध्यायापर्यंत झालंय. तर ते जे चरित्र लेखन चालू आहे तर त्या चरित्र लेखनाला हा सगळा स्पर्श असल्यामुळे ते केवळ फक्त कथा म्हणून नसेल तर त्या कथेतलं तत्वज्ञान असेल असं ते चरित्र आहे. महाराजांचे कर्नाटकामध्ये मोठा शिष्य परिवार असल्यामुळे आपल्या तिकडं अनेक मठ आहेत कर्नाटकामध्ये. विशेष रूपाने एक मानकोजी महाराजांचाच नावाने आपण कर्नाटकामध्ये बागलकोटला एक मठ वडिलांनी आमच्या निर्माण केलेला आहे. माझा एक भाऊ तिथंच राहतो आता बागलकोटला आणि कर्नाटकामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा तो मठ आहे. कानडी आणि मराठी असा दोन्ही पद्धतीने आपल्याकडे कार्यक्रम चालतात. ज्ञानेश्वरी गाथा आणि भागवत आपण कर्नाटकातल्या लोकांकरता प्रकाशित कानडीमध्ये केलेले आहे. अधिक महिन्यातला जो उत्सव असतो आपला 3 वर्षाला एकदा, तर त्याला कर्नाटकातली मंडळी कानडी ज्ञानेश्वरी घेऊन बसतात आणि महाराष्ट्रातले मराठी दोघांचा उच्चार एक येतो. मानकोजी महाराजांचं चरित्र कन्नडमध्येही आपण प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे असं कर्नाटकामध्ये सुद्धा खूप मोठं काम मानकोजी महाराजांच्या चरित्राचं आहे. आणि हे जे लेखन आता चालू आहे, महाराजांची एक अभंग गाथा आहे 125 अभंगाची. तर आता मी पुढं काय करतोय, एक तर महाराजांचं चरित्र हे असं तात्विक चरित्र लेखन करतोय. एक दुसरी गोष्ट महाराजांची जी अभंग गाथा आहे ती सार्थ पद्धतीने करतोय आणि योगायोगाने ते मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्ण अभंग अर्थासहित लिहूनही झाली. त्याचं DTP चालू आहे. काही दिवसामध्ये ते ग्रंथ आपल्याला बाजारात मिळेल, आपल्याला उपलब्ध होईल. त्या ग्रंथामध्ये आणखीन एक नाविन्य असं आहे की महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये जिथं जिथं मानकोजी महाराजांची स्थानं आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये खूप स्थान आहेत मानकोजी महाराजांची मूळ परंपरेची स्थानं. म्हणजे पुण्याकडे बदालेवाडी नावाचं गाव आहे, जालना भागामध्ये एक मानेपुरी नावाचं गाव आहे, नागपूरकडे पेटवेहाड म्हणून एक गाव आहे तिथं पण आहे, मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी आहे, विदर्भात अनेक ठिकाणी आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत. तर त्या सगळ्या ठिकाणांचे फोटो आपण कलेक्ट केले, तिथली माहिती आपण संकलित केली आहे आणि त्या ग्रंथामध्ये आपण तो फोटो आणि ती माहिती छोट म्हणजे थोडक्यात ओळख व्हावी त्या स्थानाची, असा आपण तो ग्रंथ आता निर्माण करतोय की जेणेकरून
बोधले महाराज परंपरेची समग्र माहिती त्या ग्रंथामध्ये असेल. म्हणजे त्याच्यात काहीच राहणार नाही, म्हणजे कुणाला परत नंतर प्रश्नही विचारायची गरज पडणार नाही अशी माहिती आहे. मग अगदी पंढरपूरचा मठ असेल, बागलकोटचा मठ असेल, धामणगावचा मठ असेल किंवा अन्य ठिकाणी जे अगदी आळंदीत मठ आपण निर्माण केलेले आहेत त्याचा असेल, ह्या सगळ्या मठांची त्यात माहिती असेल असं एक आपण लिखाण करतोय. आता हे झालं परंपरेचं लिखाण. थोडंसं ज्ञानोत्तर भक्ती प्रबंध लिखाण झालंय, त्याचं पुस्तक रूपाने आता येईल काही दिवसामध्ये. दुसरी 1-2 लिखाणं माझी समोर आहेत. एक तुकाराम महाराजांचा जो जिजाईला उपदेश झाला 12 अभंगामध्ये, आणि तो गृहस्थाश्रमी माणसाला फार महत्वाचा आहे. आज कुटुंबावर संस्कार किंवा संत वाङ्मयाचा प्रभाव असल्याशिवाय ते कुटुंब व्यवस्थित पद्धतीने चालू शकत नाही. आणि म्हणून त्या अभंगातून 12 अभंगातून फार चांगले विचार मांडलेले आहेत. तर त्याचं एक लिखाण मी करतोय की त्याला 12 अभंगामध्ये पतीने पत्नीला म्हणजे तुकाराम महाराजांनी जिजाईला काय उपदेश केला आणि त्या अंगाने गृहस्थाश्रम हाच एक कशा पद्धतीचा उत्तम आश्रम आहे. कारण धन्यो गृहस्थाश्रम हा असं म्हटलंय ना, तर तो धन्य गृहस्थाश्रम कसा आहे हे त्याच्यातून मांडण्याचा मी थोडासा सामाजिक अंगाने तो प्रयत्न करतोय. आणि आणखीन एक पुस्तक मी लिहायला घेतलंय ते म्हणजे ज्ञानेश्वरीतील वाङ्मयीन गणेश ज्ञानेश्वर महाराजांनी कसा मांडलाय. म्हणजे आपण जे गणपतीचं वर्णन करतो तर त्याच्यापेक्षा एक अलौकिक वर्णन ज्ञानोबांनीच केलंय, फक्त त्याचा विस्तार मला करायचा आहे. म्हणजे अगदी ज्ञानोबांनी सांगितलं की ते मोदक कोणता आहे, त्याच्या पायामध्ये घागऱ्या कोणत्या आहेत, ही सगळी, मग 6 शास्त्र कोणती, 4 वेद कोणती, 11 पुराणं कोणती, त्याच्यातले विचार गणपतीमध्ये कसे आलेले आहेत. एक जवळजवळ 20 ओव्यांमध्ये तो विचार आहे. तर तो एक वाङ्मयीन गणेश मी लिहितोय, तोही मांडण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या काळामध्ये लोकमतमध्ये एक संपादकीयमध्ये एक लेखमाला माझी चालू होती, मनाची गुंथी म्हणून, आणि त्याच्यामध्ये विविध विषय म्हणजे अगदी दैवी संपत्तीचे, असुरी संपत्तीचे, ज्ञानाची लक्षणं, भक्ताची लक्षणं, असे काही सामाजिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही विषय त्याच्यामध्ये मांडत होतो. तर त्याचं एक पुस्तक मागे श्रावणामध्येच बार्शीमध्ये प्रकाशित झालं. त्याला आपल्या सगळ्यांच्या वतीने बोधामृत हे नाव दिलं होतं. आमचे पुस्तकही प्रकाशित झालं. अशी मागची पुस्तकं झालेली आणि आता पुढं होणार अशा पद्धतीने हे काम चालू आहे. आणि इथे आपल्या सगळ्यांच्याच सहकार्याने, भगवंताच्या आशीर्वादाने ते चालणार आहे. विशेष रूपाने माझ्या अंतःकरणामध्ये भावना एवढी आहे की आपण ज्या परंपरेमध्ये कुळामध्ये जन्माला आलेलो असतो तर मुलाचं कर्तव्य काय, वाढवी महत्त्व वडिलांचे. त्यामुळे आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या बोधले परंपरेचा इतिहास हा महाराष्ट्र आणि देशामध्ये कानाकोपऱ्यात जावा आणि त्याच्याकरता हा प्रयत्न करतो आहे. थोडंसं माझं समन्वयी तत्त्वज्ञान असतं. मी आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रजापिता ब्रह्मकुमारी, निरंकारी ह्या सगळ्यांमध्ये जाऊन आलो आणि तिथं वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व आत्ता केलं आत्तापर्यंत. म्हणजे मागे एकदा आर्ट ऑफ लिव्हिंग रविशंकर गुरुजींनी एक फार मोठी सभा घेतली होती. 120 देशातले लोक त्याला आलेले होते. योगायोगाने भारताकडून वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधी म्हणून मी गेलेलो होतो. तिथं काही माझी मतं वारकरी संप्रदायाची मतं मांडली होती. त्यामुळे आपण या संप्रदायाचा आणि विशेष करून त्यातल्या त्यात बोधले परंपरेचा विचार हा जगापर्यंत पोहोच करावा असा थोडासा विचार आहे. आणखीन एक विचार, कानडीमध्ये तर महाराजांचं चरित्र प्रकाशित झालं आहे, परंतु हेच मानकोजी महाराजांचं चरित्र इंग्लिशमध्ये काही दिवसामध्ये प्रकाशित होईल. त्याचंही काम चालू आहे. काही मंडळी त्याच्यावरही काम करत आहेत, तेही होईल. जेणेकरून कारण ज्ञानोबांनीच सांगितले 56 भाषेचा केलासे गौरव. त्यामुळे आपलं हे भारतीय तत्त्वज्ञान हे विविध भाषेमध्ये गेल्याशिवाय भारतीय तत्त्वज्ञान काय आहे हे जगाला कळणार नाही. ही त्याच्या पाठीमागची तळमळ आहे. बऱ्याचदा आपण त्या भाषेच्या काही चौकटीमध्ये अडकून ठेवतो आणि आपलं तत्त्वज्ञान त्यामुळे जगाला कळत नाही. त्यामुळे वारकरी तत्त्वज्ञान असेल किंवा भारतीय तत्त्वज्ञान, आध्यात्मिक तत्त्वज्ञान हे सगळं त्या त्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न थोडासा चालू आहे. लवकरच आपल्या सगळ्यांच्या कृपेने ते धन्यवाद.